फक्त 5 मिनिटात तयार होणारी हाय प्रोटीन आणि हाय फायबर पनीर कटलेट, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ. एकदा तरी नक्की करून पहा. नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट, हेल्दी आणि झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे पनीर कटलेट. हा कटलेट मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता, संध्याकाळच्या लहान भुकेसाठी किंवा चहासोबत अगदी परफेक्ट आहे. झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पनीर कटलेट बनवण्यासाठी प्रथम आपण एक बाउल घेतला आहे. या बाउलमध्ये सर्व जिन्नस आपण एकजीव करून एक सुपर सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आता प्रथम आपण बाउलमध्ये 1 वाटी पनीर घालूया. इथे घरगुती पनीर मी घेतले आहे. तुम्ही मार्केटचे पनीरही घेऊ शकता. मार्केटचे पनीर घेतले तर किसून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे 1 वाटी पनीर घातल्यावर लगेचच 1 वाटी इथे मी भाजक्या चण्याची पूड मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. प्रथम आपण अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालूया. कोणत्याही भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. आता एक एक करून जिन्नस यामध्ये ॲड करूया. प्रथम आपण पावडर मसाले इथे घालूया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, त्याचबरोबर गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कोणतेही मसाले जर आवडत नसतील तर स्किप करू शकता. आता अशा प्रकारे पावडर मसाले घातल्यावर लगेचच आपण 1 चमचाभर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशा प्रकारे जाडसर भरड घेतली आहे. ती इथे आपण 1 चमचाभर घालूया. जर तुम्हाला ही हिरवी भरड घालायची नसेल तर स्किप करू शकता. फक्त पावडर मसाले घातली तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घातल्यावर आता सर्व जिन्नस प्रथम आपण हाताने एकजीव करून घेऊया. पनीरमध्ये जे मॉइश्चर असते त्यामध्ये हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आणि जर गरज लागलीच तर पाण्याचा वापर करून मिश्रण मीडियम सॉफ्ट असे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे कटलेटला जसे आपण मीडियम सॉफ्ट असे मिश्रण तयार करून घेतो तसे इथे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण मी कटलेटसाठी तयार करून घेतले आहे. आता लगेचच त्याचे कटलेट तयार करून घेऊया. इथे मीडियम साईजचे मी कटलेट तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये जसे मोठे किंवा छोटे जसे हवे आहेत त्याप्रमाणे तयार करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा तयार करून घेतल्यावर लगेचच व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. कटलेट परफेक्ट असे तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असे कटलेट आपण तयार करून घेतले आहे. आता अशा प्रकारे एक कटलेट मी तयार करून घेतले आहे. राहिलेल्या मिश्रणाचेही आपण अशाच प्रकारे कटलेट तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट सर्व कटलेट मी तयार करून घेतले आहेत. आता लगेचच हे कटलेट आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालूया. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण जे कटलेट तयार करून घेतले आहेत ते हलक्या हाताने त्यावर अशा प्रकारे ठेवून देऊया. तेल हातावर उडण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हातानेच अशा प्रकारे अगदी हात सांभाळून ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅस मिडियम ठेवून अगदी व्यवस्थितपणे दोन्ही बाजू खरपूस अगदी गोल्डन कलर येईस्तोवर आपण ही कटलेट तळून घेणार आहोत. गॅस मिडियम ठेवूनच आपण ही कटलेट तळून घेणार आहोत. इथे जर हे कटलेट तुम्हाला शॅलो फ्राय करायचे नसतील तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा एअर फ्रायही करून घेऊ शकता किंवा ओव्हनमध्येही तुम्ही बेक करून घेऊ शकता. अगदी परफेक्ट असे हे कटलेट तयार होतात. आता एक बाजू थोडीशी व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर दोन्ही बाजूने आलटून पालटून गोल्डन कलर येईस्तोवर आपण अगदी व्यवस्थितपणे ही कटलेट तयार करून घेऊया. पाहू शकता साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर कटलेट अगदी परफेक्ट असे गोल्डन कलर येईस्तोवर मी तळून घेतले आहेत, म्हणजेच शॅलो फ्राय करून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण एका टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल.
पाहू शकता परफेक्ट असे कटलेट तयार झाले आहे. आता हे कटलेट्स आपण गरमागरम सर्व करणार आहोत. हे कटलेट्स तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता. हिरवी पुदिन्याची जी चटणी असते त्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी फारच अप्रतिम असे लागतात. हाय प्रोटीन आणि हाय फायबर, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. एकदा तरी करून पहा, पुन्हा पुन्हा बनवाल. शिवाय लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतकी झटपट आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.